signals once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. But wanna hear it talking shit from the drama. हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे फिरायला. तुम्ही पुढे पाहू शकता आम्ही कुठे कुठे जाणार आहे. वेट अँड वॉच. गाईज आम्ही आहे नॅशनल हायवे 52 वरती आता, आणि नॉर्मल स्पीडनी पण गाडी जाते, जवळपास 80च्या अबव आहे. ॲक्च्युली आम्ही जाणार आहे मित्राच्या घरी. तिथे खूप भारी असं मंदिर आहे, ते पाण्यामध्ये वसलेलं आहे, निसर्गरम्य वातावरण. चला तर तिथली गंमत जम्मत काय होते काय नाही तिथली पाच पुढे नक्की. व्हिडिओला स्किप नका करू, आणि व्हिडिओ पाहणारे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ आमचे पाहायला भेटतील. आम्ही काय करतो काय नाही करत, ॲक्टिव्हिटीज सगळे काही तुम्हाला दाखवणार आहोत. सो व्हिडिओ कंटिन्यू पहा. आम्ही आहे सोलापूर रोडवरती, तुम्ही पाहू शकता. गाईज पहा तुम्ही, गाडीचं स्पीड सहजरित्या गाडी जाते 110 120, आणि प्रॉपर CNG कार आहे तरी. आणि मित्रांनो गाडीचं हाय स्पीड आता 120 क्रॉस होणार आहे, आणि ते क्रॉस झालं बीप आवाज येत असेल तुम्हाला. एक लिमिट दिलेलं आहे, त्याच्यावरती काय कोणी गाडी चालवू नका. आणि आमचं हेलिकॉप्टर पण सोलारवरती पळतं आहे. हॅलो मित्रांनो, हे आहे पवनचक्की. सगळं साहित्य आहे पवनचक्कीचं, रॉ मटेरियल. याला जोडून वगैरे पवनचक्की तयार केली जाते. तुम्हाला दाखवतो आता पवनचक्की कशी तयार केली जाते, त्याचे पाते वगैरे आहे, तुम्ही पाहू शकता. हे मोठे मोठे पवनचक्कीचा जो खांब आहे ना, तो खांब आहे. हे जे मोठे कंटेनरमध्ये दिसतात ते मित्रांनो, हे पवनचक्कीचे खांब आहेत. याला जोडून जोडून पवनचक्की उभी केली जाते. तुम्ही आता रेडीमेड पवनचक्की पाहू शकता एक. हे पहा पवनचक्की रेडीमेड, सजलन कंपनी. मी चालवतोय गाडी स्लोली स्लोली. पवनचक्कीचे पार्ट आहे, आणि तुम्ही तिकडे लांब ठेवलेले दिसत असाल तुम्हाला, ते पवनचक्कीचे पाते आहेत. ते खूप लांब लांब असे पाते आहे. आणि इकडं पाहू शकता तुम्ही पवनचक्की. पवनचक्क्यांचे पाते. चला तर मग निघून पुढच्या प्रवासासाठी. लेट्स गो. अशा रीतीने आमचा प्रवास थांबला, आणि आम्ही पोचलो मित्राच्या घरी, डोमगावला. या ठिकाणी मित्राच्या घरी असं रहस्यमय विषय आहे की एक डॅम आहे. डॅमच्या मधोमध श्रीरामाचे मंदिर वसलेलं आहे, परंतु आता पाणी पण थोडंसं कमी झाल्यामुळं संपूर्ण पाणी दिसणार नाही. आम्ही चाललो आहे आता श्रीराम मंदिराकडे. 4 किलोमीटर आहे. हॅलो मित्रांनो, आम्ही आलो आहे राम मंदिराकडे. आणि मित्राच्या गावचं हे राम मंदिर आहे. याच्या सभोवताली संपूर्ण पाण्याचा विळखा असतो. मध्यभागी असे आहे. आम्ही आलो आहे तुषार आणि मी.
आणि मित्र. आमची सुपर स्प्लेंडर गाडी. चला तर मग आपण पाहू आतमधून राम मंदिर. तुम्ही पाहतात श्री रामप्रभुचंद्रांची मूर्ती. शिना नदी जे की नगरवरून आलेली आहे आणि आपण आहोत परांड्यामध्ये. आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे. पाण्याची लेवल तुम्हाला दिसत असेल, वाईट जी पायरी तिथपर्यंत असतं. खूप मस्त आहे. संपूर्ण कडेने वेढा आहे पाण्याचा आणि बरोबर मधोमध राम मंदिर आहे. संध्याकाळची वेळ होती आणि सगळे घरी चालले होते. आम्ही पण चाललो होतो आणि आलो आम्ही गोठ्यामध्ये डायरेक्ट. आमच्या मित्राचे नियोजन. गायींसाठी कांडी पेंट आणि त्यासोबत मकेचा भरडा केलेला आहे. आणि आता दुधाची मशीन. गायींना पण एवढी सवय झाली होती की गायी दूध काढायच्या वेळेस अतिशय शांतपणे उभे राहून दूध देत होत्या. मशीन लावण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता, खूप सोपी आहे. मशीन लावून दिल्याच्या नंतर तुम्हाला ते किटलीमधून पाईपद्वारे दूध जाताना दिसत असेल आणि शांत उभ्या राहतात गायी पण. गाई आम्ही अशा पद्धतीने दूध काढलेलं आहे यंत्राच्या साहित्याने. यंत्रामुळे दूध काढायची पद्धत खूप सोपी झालेली आहे. अवघ्या 5 मिनिटात एक गाईचे दूध काढून झाले. थँक्स फॉर वॉचिंग. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दूध काढायला का अर्धा तास अर्धा वर तास लागला असता. एवढं दूध हाताने पिळायला अर्धा तास लागतं. मशीनीने कसं तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासाचे काम 5 मिनिटात होते. अशी ही मशीन एक आविष्कार.
आणि ती नंतर धुवा लागते. सेम प्रोसेस, बादलीत पाणी घ्यायचं, पाण्यात बुडवायची, 2-3दा केलं की धुवून होते. थंडीचे दिवस चालू आहे, सो शेकोटी केलेली आहे. बॉन फायर. तेवढी हे भरलं नाही रे अजून केलं अजून उशिरा भरायला लागले त्यामुळे 8-9 वर्ष. मी सगळे शेकायला आलेलो आहे. हे 2 पंटर आणि आम्ही कसे लाल लाल झालेलो आहोत. शेकोटी चालू आहे. वेळ झाला आहे जेवणाचा, सो आम्ही आलोय जेवायला केडी शाखा नंबर 2, कल्याण ढाबा फॅमिली अँड गार्डन. चला तर आतमध्ये पाहू कशा पद्धतीचं आहे आणि मस्तपैकी जेवण करू. जेवण एकच नंबर. अशा पद्धतीने आमचं जेवण वगैरे झालं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.